आता आणखीन एक छोटंसं तुला सांगतो. जेव्हा मला गरज आहे तेव्हा मी भक्ती करेन, हे योग्य नाही. आणि खरी भक्ती ती आपल्याला कधी विभक्तच होऊ देत नाही. आता इथेच बघ ना, श्री गुरूंची पूजा अर्चा ही अगदी पहाटेपासून संध्याकाळपर्यंत, अगदी रात्रीपर्यंत सुरू असते. याला काय म्हणता येतं? तर भक्तीमधली तल्लीनता. पहाटेचा घंटानाद होतो आणि मंगल भोपाळ्यांनी श्री गुरूंना जाग येते. 4:45 वाजता या भोपाळ्या गायल्या जातात. पाठोपाठ भावभक्तीचा काकडा उजळतो आणि काकड आरती संपन्न होते. 5:15 वाजता मंगल आरती होऊन पहाटेचे विधी संपन्न होतात. समोरच्या क्षितिजावरून सूर्यनारायण पुढे येतात. या मांगल्याची अनुभूती घेतात. घड्याळाचा काटाही मग तृप्त होऊन पुढं सरकतो. सकाळी 11:30 ते 12:30 या वेळेत महापूजा, नैवेद्य आणि महाआरती संपन्न होतात. सायंकाळी 7:30 वाजता धुपारतीचा सुगंध दरवळू लागतो. दर शनिवार आणि पौर्णिमा तसंच उत्सव काळामध्ये पालखी निघते. रात्री 8:30 वाजता शेजारती होऊन 8:45 वाजता मंदिराचे दरवाजे बंद होतात. दैनिक पूजाविधी इथे संपन्न होतो.